काय स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग घरून आणि सकाळी सकाळी सुरू करतोय कारण की आपल्याला जायचं आहे शेतात पाणी भरायला. पप्पा अजून गेलेले नाही कामाला, पप्पा नेऊन सोडते काय मला. चला ये जाऊन शेतात पाणी भरून त्या दिवशी. सो गाईस तर फायनली आपण पोचलेलो शेतात आणि आणि आता इथे कपाशीचा कॉक बंद करायचा होता, ते मी कॉक बंद केलेलं आहे. आणि आता पप्पा गेले तिकडे विहिरीकडे मोटर बघायला, म्हणजे बटन ते चालू करायला. स्टार्टर अजून चालू केलेलं नाही कारण की ते पै पण ते अजून बघायला बाकी. तर आता मी पण तिकडे चाललेलो आहे. तर चला बघू की काय होतं काय नाही. त्या तिकडे आपली विहीर, इकडं आपण रस्ता खूप अडचण असते काहीच त्याच्यामुळं. आपला हरभरा पहा किती मोठं झालेलं आहे. गांडूळ खत बी बघावं लागेल. काय हा बंदच होता देव काय मी काहीच. आपण आपलं हत्यार विसरून गेलेलो आहे, म्हणजे पाणी भरायला लागतं ते, त्याला म्हणतात पावडं. ते पावडं आपण इथे विसरलेलं आहे आपल्या सपरात. तर ते आता घेऊन जाऊ. बघू कुठे आहे ती. हा हे चांगल्यावालं काही चांगल्यावालं बघू. हे चांगले काहीच, हे आपलं हत्यार. आता हे घेऊन आम्ही चालले. आपल्या गावड्या सुद्धा आहे, यांना पप्पाने दान दिलेलं आहे. आणि आता आपण चाललेलं आहे गावाकडे. बोरीला बोर इतके लागले काहीच, खायचं रिकंपनी करून राहिलं. आणि हा आपला भाजीपाला, ही मेथी गाईज, आणि ही पालक वाटतं, आणि ही काय कोथिंबीर होते. तिकडे लसण कांदे वाटाणे पण लावलेले, मम्मीने लावलेले असते आणि भावाने लावलेले मोठ्या. तर चला आता बघू, करायची मोटर चालू, पाणी भरू आणि मग बघू अजून काय करायचं आहे. तर लाईट भावाला काळ कुत्रं चावलं होतं, म्हणजे नॉर्मल दर्शिक होतं. पण तो म्हणजे दवाखान्यात दाखवू. तर तो दुपारी येणार आहे शेतात दवाखान्यातून जाऊन. तर चला आपण भरू पाणी. शेत बघा गाईस काय भारी दिसतं सकाळ सकाळी उन्हात. हा काकाचा गाव. सो गाईस मोटर चालू करायचा चान्स आपल्याला भेटलेला आहे. हे आपलं मोटर चालू करायचं स्टार्टर. तर चला करू चालू. हे बघा गाईस असं असतं, हे टेस्टर आहे, यानं चालू करू आपण. एक मिनटं गाईच, आपलं काहीतरी विसरतो आपण. त्यात हे टाकावं लागतं फ्यूज, आणि मग नंतर ते व्हिडिओ काढायच्या कारणात लक्षात नाही राहिलेलं आहे, सॉरी. हे फ्यूज टाकलेले आणि ही वायर, हे लाईट आहे. हे बघा काय दिसतं, लाईट चालू झालेलं आहे. हे असे चेक करायला लागते आणि मग करावी लागते मोटर चालू. सो गाईज फक्त 2 आऱ्या भरून आलेल्या आहे आणि लाईनीनं आपल्याला परेशान करायला लावलेलं आहे. कारण की आता लाईन गेलेली शेतामध्ये. आता आपल्याला तिकडं जावं लागेल आणि बघावं लागेल त्या तिथं खंब्याजवळ, खूप दूर आहे गाईज. तिकडे जाऊन पुन्हा पाहावं लागेल लाईट आहे कधी, आणि असल्यानंतर पुन्हा मोटर चालू करून इकडे यावं लागेल बघायला. अवघड आहे काहीच अवघड. तर चला बघूया, बघणं तर पडणार अशी पाणी भरणे. काय फक्त 2 आऱ्या झाल्या. चला यो पाहून पाहायला काय जातं. पाहायला जातं नाही काही, पण जाणं तर मजबुरी. हा 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 त्या तिथे मोरा वाटतं काय तिथे, मोराचा आवाज उरला आहे गाईच. पण तुम्हाला दिसणार आहे ती कॅमेरा त्या तिथे झाडावरती बसलेली. थांबा मी दाखव.
काहीच आपला कॅमेरा एवढा भारी नाही दिसत नाही मोरं आहे ते झाडावरती बसलेले, पण मग आपण जवळ गेलो ते उडून जाते काहीच. आणि मी झूम करून पाहिलं आपला कॅमेरा एवढा भारी नाही, झूम होत नाही, ब्लर दिसतं एकदम. त्याच्यामुळं जाऊ दे. आता आपण पोचलेलो इकडं स्टार्टरजवळती. स्टार्टर म्हणते काहीच त्याला. हे आपली विहीर आहे, पाणी बॅग आहे चांगलं मस्त एकदम वरती. तर बघू लाईन आले वाटतं डबल. हे काय लाईन तर आहे, चला एकदा चेक करून देणे आहे काहीच लाईन. हे काय काय माहिती काय हे असे कुटाने काहीच कुटाने. तर पुन्हा चालू झालेली मोटर, पुन्हा तिकडे जावं लागेल गाईज झेपल्या घेत. चला. सो गाईज पुन्हा लाईट गेलेली आहे. आता तिसऱ्यांदा गेली लाईट, तिसऱ्यांदा नाही दुसऱ्यांदा. आता पुन्हा लाईट गेलेली, आता पुन्हा तिथे जायचं आहे आणि पुन्हा चालू करा. शर्टावर ना गरमी होती गाडी गाईज म्हणून काढून ठेवलेले शर्ट. तर चला आता पुन्हा मोटर चालू करू. म्हणजे वरचा आता गहू भरणं झालेला आहे, आता अर्धा बाकी गहू अर्धा भरणं झालेला आहे. तर चला अर्धा गहू भरू आणि मग जेवण बिवण करू. म्हणजे आपल्याला अजून एका दुसऱ्या ठिकाणी गहू लावायचा आहे. तर बघू लावायचं आहे का नाही, फिक्स आहे होते. यशू बंद लाईन भाऊ तो घेऊन येतो आहे. तर चला आपण पुन्हा मोटर चालू करू. कुठं नाही काय शेतकऱ्या जीवन म्हणजे अवघड आहे. सो गाईज तर आज लाईनीनं खूप परेशान करणं लावलेलं आहे. आता चौथ्यांदा लाईन गेलेली आहे गाईज. मध्ये पण गेली होती एकदा, ती तर एक अर्धा घंटा गेली, आली नाही वापस. अर्धा नाही म्हणजे तरी बी 15-20 मिनटं, पण तरी बी आले नाही. तर पाणी भरायला त्याच्यामुळं खूप उशीर होतो आहे आणि वरून ऊन पण खूप कडक तापलेलं आहे. तर आता काय तरी बी भरणंच पडणार आहे पाणी. यशू आलेलं नाही अजून डब्बा घेऊन, कारण की दुकानवरती काही काम आलं होतं, कस्टमर आला होतं बघ काही. तर आता आपलं चालू आहे पाणी भरणं. आणि पाणी एवढं परेशान करतं गाईच. पाणी म्हणजे पाणी नाही परेशान करते, परेशान लाईन करते. लाईनीमुळं ती मोटर बंद चालू केली ना की कुठं मध्ये बी पाईप निघून होतं गाईच. तर आता लावलेलं आहे पाणी, केली आता डबल मोटर चालू तिथे जाऊन. तर बघू अजून किती टाईम परेशान करणार आहे. एन्जॉय करते काय लाईन खूप परेशान झालेलं आहे आज खालचा गहू चालू झाला होता, भरणं पण झाला असता काहीच, पण लाईनीने एवढं परेशान करायला लावले, पुरं डोकं उठलेले. पण आता काय भरू. हा त्याचे चार आऱ्या झाल्या समजा. ते 5वी वर्षात चालू केलेली होती, पण लाईटच नाही त्याच्यामुळं. तर चला आली आता डबल मोटर चालू केलेली आहे. बघू अजून पुन्हा जाते का काय, भरू गहू. सो गायस तर आपला भाऊ आपल्याला डब्बा घेऊन आलेला आहे. तर आता आपण पाणी बंद करून जेवण करायला बसलेलो आहे. हे 2 जण त्याच्यासोबत आले. तर चला जेवण बिवण करू आणि पुन्हा जो पाणी भरायला.